महायुतीमधील नेत्यांबद्दल राणा दाम्पत्य आक्षेपार्ह वक्तव्य करत असतं, त्यामुळे राणा दाम्पत्याला महायुतीमधून बाहेर काढा, अभिजित अडसूळ यांची मागणी। 2 मातोश्रींमध्ये किती सुपाऱ्यांची पोती आहेत हे सांगा, तुम्ही सुपाऱ्या फेकल्या तर आम्ही खोके फेकू, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा इशारा। मराठा आंदोलनाच्या आडून उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंना घेरतायत, मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा आरोप। राज ठाकरेंच्या गाडीवरती सुपारी फेकणारे आमचे कार्यकर्ते असू शकतात, मात्र ती पक्षाचं आंदोलन नव्हतं, संजय राऊत यांचं स्पष्टीकरण। तर आम्हाला इशारा देऊ नका, तो भाजपला द्या, संदीप देशपांडेंवरती राऊतांची टोलीबाजी। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जालन्याच्या दौऱ्यावर, जेसीबीनं हार घालून मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचं स्वागत। जालन्यामधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस, राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नोटीस, महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या दरम्यान काळे झेंडे दाखवले, निदर्शनं केल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा। राज ठाकरेंना अडवू नका, गरज पडली तर आपण मुंबईमध्ये जाऊन त्यांची गचांडी पकडू, इतकी आपली ताकद आहे, जरांगेंचं वादग्रस्त वक्तव्य। मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज साताऱ्यामध्ये, पोई नाका येथून शांतता रॅलीला सुरुवात करणार, गांधी मैदानावरती जरांगेंची सभा होणार। 12 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांची नगर शहरामध्ये शांतता रॅली, रॅलीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी। पुण्यामध्ये भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी घेतली शरद पवारांची भेट, कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची संजय काकडेंची प्रतिक्रिया। बच्चू कडू यांनी अचानक घेतली शरद पवारांची भेट, महायुतीला दिलेल्या मागण्या पवारांच्या समोर केल्या सादर। जाती धर्माचेच मुद्दे राजकारणात का येतात, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांचे प्रश्न राजकारणामध्ये यावेत, बच्चू कडू यांचं वक्तव्य। आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती, बैठकीतून सकारात्मक मार्ग काढणार असल्याचंही वक्तव्य। पियुष गोयल यांची जागा देण्याचं भाजपनं कबूल केलंय, त्यामुळे राज्यसभेची 1 जागा राष्ट्रवादी लढणार, अजित पवारांची माझाला माहिती। मोदींना विनंती करूनही त्यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि त्याचा फटका महायुतीला बसला। लासलगावमधल्या सभेमध्ये अजित पवारांचं वक्तव्य, मात्र बैठकीतल्या या वक्तव्याचा अजित पवारांकडून इन्कार। एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर राजकीय वास्तव पाहूनच अजित पवारांना सोबत घेतलं, फडणवीसांनी मांडली बाजू। लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांना सोबत घेतल्याचा भाजपला फारसा फायदा झाला नाही, संघासोबतच्या बैठकीमध्ये फडणवीसांकडून मान्य, मात्र तरीही विधानसभेला दादांना घेऊनच लढणार असल्याचं वक्तव्य। लोकसभेमध्ये गडकरी आणि रक्षा खडसे वगळता जुने उमेदवार पराभूत झाले, संघाच्या बैठकीमध्ये फडणवीसांचं वक्तव्य, त्यामुळे विधानसभेच्या तिकीट वाटपामध्ये फडणवीस भाकरी फिरवणार असे संकेत। विरोधकांच्या नरेटिव्हला प्रत्युत्तर देण्यासाठी आता संघ परिवारानेही सक्रियपणे मैदानात उतरावं, संघासोबतच्या समन्वय बैठकीमध्ये फडणवीसांकडून अपेक्षा व्यक्त। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा, मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार, यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार। ठाण्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात बॅनरबाजी, व्यंगचित्रामधून ठाकरेंच्या दिल्लीवारीवरती टीका। मोदी शहांच्या जुलमी कारभाराशी उद्धव ठाकरेंचा स्वाभिमानी लढा, शिंदेंच्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर, तर महाराष्ट्राच्या गादीवरती लोटांगणवीर असल्याची राऊतांची टीका। फडणवीस आणि त्यांचे पोपट हे पोपटपंची करतच राहणार, परमबीर सिंह यांची देशमुखांवरती केलेल्या आरोपांवरती संजय राऊतांवरती टीका, पण परमबीर आरोपी, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, राऊतांची टीका। परमबीर आता बोलतात ते गलिच्छ राजकारण आहे, मग ते आधी का नाही बोलले, सुप्रिया सुळेंचा सवाल।
महायुती मजबूत होण्यासाठी मी मंत्रिपद नाकारलं, आमदार भरत गोगावले यांचं वक्तव्य. लोक ग्रामपंचायत सदस्यपद सरपंचपद सोडत नाहीत, तिथं मी मंत्रिपद सोडलंय, गोगावलेंचं विधान. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन. विजय कदम यांची कर्करोगाशी झुंज अपयशी. आज दुपारी ओशिवरा स्मशानभूमीमध्ये केलं जाणार अंत्यसंस्कार. आरटीमधून खासगी शाळांना सूट देण्याचा सरकारचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून रद्द. मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये बनावट पदवी आढळल्यानं खळबळ. या प्रकरणामध्ये आंध्र प्रदेशमधल्या एका आरोपीला रंगेहात पकडलं, 1 जण फरार. म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटाच्या वरळीमधल्या फ्लॅटची किंमत तब्बल 2,62,00,000 रुपये. त्यामुळे 9 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांना हा फ्लॅट परवडणार का? बँका त्यांना कर्ज देणार का, असाही सवाल उपस्थित. जळगावच्या नवीन रेल्वे मार्गाला केंद्र सरकारची मंजुरी. नव्या 174 किलोमीटरच्या रेल्वे मार्गासाठी तब्बल 7,105 कोटी रुपये मंजूर. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मुंबईमधील प्रवासी संघटनांचं 22 ऑगस्टला आंदोलन. रेल्वे प्रशासन लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यासाठी लोकलला विलंब करतात, त्यामुळे रोज कामावरती लेटमार्क लागत असल्यानं प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत. तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या विभागीय कार्यालयावर ईडीचा छापा. बीड आणि संभाजीनगरमधील कार्यालयावरती छापे. जालन्यात पोस्टानं आलेल्या 5 तलवारी पोलिसांकडून पुन्हा एकदा जप्त. विक्रीच्या उद्देशानं तलवारी आल्याची माहिती. दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. सांगलीच्या जत तालुक्यातल्या डफळापूरमध्ये घराचं छत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू, 1 महिला जखमी. साताऱ्यामधल्या अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या घाटामध्ये बिबट्याचं दर्शन. परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमधील गिरडा घाटामध्ये बिबट्याचा मुक्त संचार. वन विभागानं बिबट्याला जेरबंद करावं, नागरिकांची मागणी. भंडाऱ्यामध्ये 35 वर्षांनंतर प्रथमच आढळलं दुर्मिळ गिधाड. साकोली तालुक्यातील बोदरा गावाच्या जवळ नाल्यामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या गिधाडावरती नागपूरमधल्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयामध्ये उपचार. अहमदनगरमधल्या रुई छत्तीशी गावामध्ये स्मशानभूमी नसल्यानं अंत्यसंस्कारासाठी अडचणी. 15 दिवसांमध्ये प्रशासनानं दखल न घेतल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा. कसोटी जिंदगी की या मालिकेच्या लेखकाला अटक. लेखक महेश पांडे यांनी 2,65,00,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप. 57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये अमन सेहरावतला कांस्य पदक. भारताच्या अमन सेहरावतची प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूजवरती 13-5 मात. ब्रॉन्झ मेडलसाठी सामना खेळण्याच्या आधी अमन सेहरावतचं वजन 3.5 किलोला वाढलं होतं, अशी माहिती. सपोर्ट स्टाफनं अमनचं वजन आटोक्यात आणलं. कुस्ती कोच जगमाल यांची माहिती. ऑलिम्पिक पदक विजेती हॉकी टीम भारतामध्ये दाखल. दिल्ली विमानतळावरती जोरदार स्वागत. विनेश फोगाटने केलेल्या अपिलावरती सीएएस मध्ये सुनावणी पूर्ण. भारताकडून हरीश साळवे यांनी मांडली बाजू. आज निकाल येण्याची शक्यता. ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेत्या मनू भाकरनं संसद भवनामध्ये घेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट. राहुल गांधींनी केले मनूचं अभिनंदन. रशियाचा युक्रेनमधल्या एका शॉपिंग मॉलवरती क्षेपणास्त्र हल्ला. 11 जणांचा मृत्यू. रशियाचा लढाऊ विमानाद्वारे हल्ला. हल्ल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण. इस्रायल लेबनॉन सीमेवरती धुराचे लोट. इराणमधील हमास नेता आणि बेरूतमध्ये हिजबुल्लाच्या नेत्यांच्या मृत्यूनंतर वाढला तणाव. चीनमधील एका बंदरामध्ये जहाजाच्या कंटेनरमध्ये स्फोट. स्फोटानंतर मदत आणि बचाव कार्य सुरू. न्यूयॉर्क आणि पेनिन्सिल्व्हेनियाच्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पुरामध्ये शेकडो लोक अडकल्याची भीती. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत. अमेरिकेमधील उत्तर कॅरोलिना शहरामध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप. शहराचा मुख्य भाग पाण्याखाली गेल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.